Hello friends, I am Avinash Patil. Welcome all of you. Now today we are going to study English workshop which is given under the lesson 3.2 The Song of Songs. Song of Songs या पाठाच्या खाली इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. तो आता आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न दिला आहे, फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय युजिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. खाली काही वर्ड्स आणि फ्रेजेस दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला वाक्यात उपयोग करायला त्यांनी सांगितलेला आहे. पहिला शब्द दिला आहे वंडरफुल. याचा आपण वाक्यात उपयोग करताना एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवू शकतो. व्हॉट अ वंडरफुल सीन दॅट वॉज आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. या वाक्यामध्ये वंडरफुलचा आपण उपयोग करू शकतो. देन सेकंड वन सुपर. सुपर शब्द दिला आहे, हिज हँड रायटिंग इज रिअली सुपर. अशा प्रकारे आपण सुपरचा सुद्धा वाक्यामध्ये उपयोग करून वाक्य बनवू शकतो. देन थर्ड वन व्हेरी वेल. माय सिस्टर हॅज बीन डुईंग व्हेरी वेल इन हर स्टडीज. या पद्धतीने व्हेरी वेलचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. अँड लास्ट वन नंबर 4 सो ब्युटिफुल अँड डिवाइन. द म्युझिक इज सो ब्युटिफुल अँड डिवाइन. अशा प्रकारे आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. देन क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड विथ म्युझिक. संगीताशी संबंधित शब्दांची यादी त्यांनी आपल्याला करायला सांगितली. मग या ठिकाणी या पाठाच्या सहाय्याने आपण त्याची यादी या ठिकाणी करू शकतो. म्युझिकशी रिलेटेड शब्द जे पाठामध्ये आलेले आहेत, त्यामध्ये म्युझिशियन, राग, व्हॉइस, सिंग, उस्ताद, म्युझिक टीचर, तानपुरा, तानसेन, संत हरिदास हे शब्द आपण घेऊ शकतो. देन तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, हु सेड टू हुम अँड व्हेन व्हाय. कोणी कोणास म्हटले आणि केव्हा केव्हा म्हटलं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्सेस मध्ये हु मीन्स कोण म्हणालं, हुम कोणाला, आणि देन व्हेन ऑर व्हाय केव्हा आणि का म्हणाला ते पण कारण लिहायला सांगितलं. पहिलं वाक्य दिलं, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. हे जे सेंटेन्स होतं या पाठातलं ते हु सेड मीन्स त्या ठिकाणी आपल्याला अकबर लिहायचंय. हुम कोणाला उद्देशून म्हणाले तर तानसेन. आणि व्हेन किंवा व्हाय मध्ये आपण व्हेन तानसेन सेड समवन सिंग्स बेटर दॅन हिम. ज्यावेळेस तानसेनने सांगितलं का माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं गातं, त्यावेळेस हे वाक्य हे सेंटेन्स अकबर म्हणाले होते. सेकंड वन आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. हे जे सेंटेन्स होतं हे सुद्धा हु सेड अकबर सेड अँड टू हुम तर तानसेन यांना उद्देशून ते म्हटले होते. आणि याचं व्हेन आणि व्हाय मध्ये व्हेन तानसेन टोल्ड अकबर दॅट ही वुड नॉट कम इवन इफ एम्परर समन हिम. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. देन नेक्स्ट व्हॉट हॅज हॅपन टू यू. तुमच्या बाबतीत काय झालं नेमकं, तर अशा प्रकारचं एक वाक्य या ठिकाणी दिलंय. तर हु सेड संत हरिदास म्हणाले. टू हुम कोणाला तर तानसेनला उद्देशून ते म्हणाले होते. वेन ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. ज्यावेळेस त्याने ते गाणं गाताना मिस्टेक केली होती त्यावेळेस. अँड लास्ट वन हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. मग मी माझ्या संगीताचं म्हणजे त्यांच्यासारखी दैवी संगीताची मी अपेक्षा का म्हणून करणार. तर हे वाक्य जे होते ते तानसेन म्हणाले होते टू हुम अकबराला उद्देशून. व्हेन अकबर आस्क हिम व्हाय ही कुडंट सिंग लाईक हिज गुरु. तर तुमच्या गुरुसारखं तुम्ही का गात नाहीत असं ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी उद्देशून हे वाक्य म्हटलेलं होतं. देन नंबर 4 मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स. या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत आणि त्या दुसऱ्या कॉलममध्ये वाक्यांचा प्रकार दिलेला आहे. तर त्या प्रकारांशी त्यांच्या जोड्या जुळवायला त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. पहिलं वाक्य दिलंय व्हॉट हॅज हॅपन टू यू. अशा प्रकारचं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. आणि शेजारी बी टाईप मध्ये त्याच्यासाठी त्या वाक्यांचे प्रकार दिलेले आहेत. व्हॉट हॅज हॅपन टू यू तर हे जे आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य असल्याचं आपण सांगू शकतो. सेकंड वन आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ सिंगिंग. हे स्टेटमेंट आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य ज्याला आपण म्हणू शकतो. देन नंबर 3 वंडरफुल एक्सक्लेमेशन मार्क असल्यामुळे इट इज एक्सक्लेमेटरी. ते उद्गारवाचक वाक्य आहे. नो नॉट इवन देन. या ठिकाणी नो निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नो आणि नॉटचा उपयोग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अँड देन टेक मी टू हिम. या ठिकाणी वर्बने क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न असल्यामुळे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे असं आपण सांगू शकतो. तर पहिलं वाक्य जे होतं ते आपण या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह, सेकंड वन स्टेटमेंट सी, थर्ड वन इन वंडरफुल हे एक्सक्लेमेटरी, देन निगेटिव्ह अँड देन इम्पेरेटिव्ह. अशा प्रकारे त्या जोड्या जुळवू शकतो. देन नंबर 5 मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झॅस्परेटेड.
एक्झॅस्परेटेड या शब्दापासून आपल्याला त्यांनी या ठिकाणी शब्द बनवायला सांगितले. तर एक्झॅस्परेटेड या शब्दापासून आपण वेगवेगळे शब्द या ठिकाणी बनवू शकतो. ते अशा प्रकारे ट्रेड, स्पीड, ट्रॅप, सीट, सीड, डेट, डियर, डियर, ट्री, सारी, रात, इयर, ईट, टी, पी, सी अँड रेट अशा प्रकारचे शब्द आपण बनवू शकतो. देन क्वेश्चन नंबर 6, राईट टी फॉर ट्रू, NT फॉर नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅन नॉट से. या ठिकाणी पाठावर आधारित 5 वाक्य दिलेले आहेत आणि या वाक्यांचं जर ते वाक्य ट्रू असेल तर त्याच्या समोर आपल्याला कॉलममध्ये टी लिहायचं आहे. जर ते वाक्य नॉट ट्रू म्हणजेच असत्य असेल तर NT लिहायचं आहे आणि जर कॅन नॉट से सांगू शकत नसाल तर CNS लिहायचं आहे. पहिलं सेंटेन्स दिलंय, एम्परर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक बट नाऊ ही वॉज बोर्ड विथ इट. अशा प्रकारचं एक वाक्य दिलंय, एम्परर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक. तानसेनच्या संगीताचे ते खूप प्रभावित झालेले होते, त्याची स्तुती ते करायचे. बट नाऊ ही वॉज बोर्ड विथ इट, परंतु आता त्यांना त्याचा कंटाळा आला होता. तर हे जे सेंटेन्स होतं नॉट ट्रू असं आपण म्हणू शकतो. सेकंड वन, अकबर वॉज अरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट्स टू ओबे हिज कमांड्स. अकबर हा खूप आपण अरोगंट राजा होता असं म्हणू शकतो आणि आपले आदेश सगळ्यांनी मानलेच पाहिजेत अशा प्रकारचं तो एक राजा होता असं एक विधान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या वाक्याच्या बाबतीत आपण सांगू शकतो का इट इज ऑल्सो नॉट ट्रू, ते सुद्धा NT आपण लिहू शकतो. गुरुजी रिकॉग्नाइज द किंग, गुरुजींनी राजाला ओळखलं. तर हे जे सेंटेन्स आहे त्या बाबतीत आपण लिहू शकतो का गुरुजींनी राजाला ओळखलं नव्हतं. कॅन नॉट से आपण ते सांगू शकत नाही, CNS. Then next number 4, in spite of being a great singer, Tansen continued to make deliberate mistakes. एक चांगला संगीतकार असून सुद्धा तानसेन त्या ठिकाणी चूक करत होता. तर या वाक्याच्या बाबतीत आपण म्हणू शकतो ट्रू, इट इज ट्रू, टी लिहू शकतो त्या ठिकाणी. अँड देन लास्ट वन, एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू बी द बेस्ट. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड, परमेश्वराच्या साठी समर्पित होऊन आपण जे काही काम करतो तर ते एक उत्तम सर्वोत्तम होत असतं. तर इट इज ट्रू, टी असं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. देन नंबर 7, डिस्कस अँड राईट ब्रीफली. या ठिकाणी चर्चा करायला सांगितलंय आणि लिहायला सांगितलं सविस्तरपणे. पहिला प्रश्न दिलाय, व्हॉट वुड हॅपन इफ द एम्परर अकबर वुड समन संत हरिदास. संत हरिदासांना बोलवण्याच्या बाबतीत जेव्हा एम्परर अकबर सम्राट अकबरांनी सांगितलं त्यावेळेस काय घडलं नेमकं. अकबर बादशाहने संत हरिदासांना बोलवणे पाठवले असते तर काय झाले असते असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याबद्दल आपण असं लिहू शकतो, इफ द एम्परर अकबर वुड समन संत हरिदास ही वुडंट हॅव केम टू हिज कोर्ट. ते त्यांच्या दरबारामध्ये आले नसते. द एम्परर वुड हॅव बीन फेल्ट इन्सल्टेड, त्यांचा अपमान झाला असता. अँड इवन तानसेन वुड हॅव बीन हर्ट, आणि तानसेनला सुद्धा वाईट वाटलं असतं. अँड इफ ही वुडंट हॅव कम टू हिज कोर्ट, आणि जर ते त्यांच्या दरबारात आले नसते तर द एम्परर वुड हॅव गिवन हिम पनिशमेंट बाय ब्रिंगिंग हिम इन फ्रंट ऑफ हिम बाय सेंडिंग हिज मेन. आणि त्याच्यामुळे त्या राजाला अकबरला राग आला असता आणि त्याच्या पहारेकरींना किंवा सैनिकांना पाठवून त्यांना शिक्षा केली असती. ही वुड नॉट बी एबल टू लिसन टू द म्युझिक ऑफ संत हरिदास, आणि संत हरिदासचं सुंदर संगीत ते ऐकू शकले नसते. तर अशा प्रकारे आपल्याला त्याबद्दल सांगता येईल. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली फॉर बेगिंग. एखादी ब्लाइंड अंध व्यक्ती ही अतिशय सुंदर गाणं गाते. पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली, मधुर गाणं म्हणते आणि भीक मागते. एखाद्या अंध व्यक्तीला सुरेल गाणे गात भीक मागताना पाहिल्यास तुम्ही काय कराल, तुम्हाला काय वाटतं, काय वाटेल किंवा तुम्ही काय कराल असं त्यांनी विचारलंय. त्याच्या उत्तरामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो, इफ आय फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली फॉर बेगिंग. भीक मागताना एखाद्या अंध व्यक्ती जर सुरेल गाणं गात असेल तर आय वुड आस्क हिम अबाउट हिज एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स इन म्युझिक. मी त्यांना त्यांच्या संगीतातल्या शैक्षणिक पदवीबद्दल विचारेल. इफ ही इज वेल क्वालिफाईड, आणि जर ते चांगले क्वालिफाईड असतील त्यामध्ये आय विल टेक हिम टू माय स्कूल, त्यांना माझ्या शाळेत घेऊन जाईल. अँड आय विल रिक्वेस्ट माय स्कूल ऑथॉरिटीज
टू डिप्यूट हिम ॲज अ म्युझिक टीचर. आणि माझ्या शाळेतले जे काही पदाधिकारी असतील, ऑथॉरिटीज असतील, त्यांना मी सांगितलं की यांना संगीत शिक्षक म्हणून आपल्याकडे ठेवा, सो दॅट वी वुड एन्जॉय हिज मेलोडियस व्हॉइस अँड ही वुड अर्न हिज ब्रेड अँड बटर इन्स्टेड ऑफ बेगिंग. आणि नंतर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या संगीताचा आनंद तर घेऊच, पण त्यांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना काम सुद्धा मिळेल. तर अशा प्रकारे एक युक्ती या ठिकाणी आपण सांगू शकतो. देन क्वेश्चन नंबर 8, स्टडी द अंडरलाईन ग्रुप्स ऑफ वर्ड्स. अंडरलाईन केलेले शब्दांचे जे काही ग्रुप आहेत त्यांचा अभ्यास करायला सांगितलेला त्यांनी. फर्स्ट सेंटेन्स ए, ही ओवर अ शर्ट मेड ऑफ कॉटनला अंडरलाईन केलेली. आणि ही बी, ही ओवर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. 2 ए आणि बी वाक्य दिलेले आहेत. सेकंड सेंटेन्स, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्सला या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. देन बी, आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट, आणि दॅट यू आर इनोसंटला या ठिकाणी अंडरलाईन केलेली. देन थर्ड वन, दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअरला अंडरलाईन केली. अँड बी, दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड. या ठिकाणी दिस इज एक्झॅक्टली आणि व्हाय ही हॅज फेल्डला अंडरलाईन केलेली. देन नंबर 4, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम. आफ्टर फिनिशिंग हिज वर्कला अंडरलाईन केली ए पार्टमध्ये. आणि बी सेंटेन्समध्ये ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. ही फिनिश्ड हिज वर्कला अंडरलाईन केली आणि ही वेंट होमला पण अंडरलाईन केली. तर या ठिकाणी खाली त्यांनी दिलेलं आहे, यू विल नोटीस दॅट ऑल अंडरलाईन ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन सेंटेन्सेस मार्क ए merely refer to a concept of expression. They do not contain a subject or main or principal verb such as group of words or unit of sentence is called a phrase. या ठिकाणी वरती आपण अंडरलाईन केलेले ए पार्ट मधले जे काही वाक्य आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, ते अंडरलाईन केलेले काय आहेत, तर त्या ठिकाणी ते फक्त ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत. त्या ठिकाणी सब्जेक्ट नाही किंवा मेन व्हर्ब सुद्धा नाही, म्हणून त्यांना आपण फ्रेज म्हणत असतो. And each of underlined groups of words in sentences marked B convey a thought, concept and have a subject and a principal or main verb. आणि बी सेंटेन्स मधले जे काही अंडरलाईन केलेले वाक्य आहेत त्यांना त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे, त्यांना प्रिन्सिपल मेन वर्ब आहे, मुख्य क्रियापद सुद्धा त्या ठिकाणी आहे, म्हणून यांना आपण दिस युनिट पार्ट ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड अ क्लॉज. त्याला आपण क्लॉज म्हणत असतो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फ्रेज आणि क्लॉजच्या संदर्भात सांगता येईल. नाउ अगेन अ क्वेश्चन इज गिवन देअर. एक प्रश्न या ठिकाणी दिला आहे, से वेदर द अंडरलाईन आर फ्रेजेस और क्लॉजेस. अंडरलाईन केलेला पार्ट हा फ्रेज आहे की क्लॉज हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. ऑन द कार्पेट ही फ्रेज आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. देन सेकंड वन, देर इज समवन हु सिंग्स फॉर बेटर. देर इज समवन या ठिकाणी सब्जेक्ट व्हर्ब असल्यामुळे हे क्लॉज आहे असं आपण सांगू शकतो. देन थर्ड वन, ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हर्मिट. हा सुद्धा क्लॉज आहे कारण करता क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. नंबर 4, द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. या वाक्यामध्ये द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ही फ्रेज आहे. नंबर 5, his music springs from the depth of his soul. From the depth of his soul ही फ्रेज आहे. and then last one, as they walked back the emperor suddenly broke the silence. हा क्लॉज आहे असं आपण सांगू शकतो. then next 9, divide the class into 2 groups. वर्गाचे 2 गट करा. teacher divides the story into 2 parts. शिक्षक कथेचे 2 भाग करतील. Each group should be allotted 1 part to be converted to a play skit format. आणि नाट्य रूपांतर किंवा नाटकली करण्यासाठी शिक्षक त्या कथेचं नाटकात रूपांतर करतील. त्याला प्रत्येक गटाला 1 भाग ते देतील त्या पार्टचे, त्या नाट्य रूपांतराचं. अँड कंबाईन द 2 पार्ट्स. नंतर मग ते 2 भाग वेगवेगळे जे झाले ते कंबाईन करतील, सच दॅट द एंटायर स्टोरी इज कन्वर्टेड टू प्ले. आणि नंतर त्या पूर्ण कथेचं एका नाटकामध्ये रूपांतर होईल. ऑल्सो गिव्ह अ सुटेबल टायटल. त्याला योग्य शीर्षक द्या. अँड प्रेझेंट द प्ले इन युअर क्लास. आणि हे नाटक वर्गात सादर करा. असा एक प्रश्न त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. देन नेक्स्ट नंबर 10, सर्च ऑन इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन अँड 2 ग्रेट आर्टिस्ट म्युझिशियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. इंटरनेटच्या साहाय्याने, आंतरजालाच्या साहाय्याने आपल्याला माहिती कलेक्ट करायला त्यांनी सांगितलेली. तानसेन आणि 2 ग्रेट आर्टिस्ट, 2 महान कलाकार
किंवा म्युझिशियन संगीतकार विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. मग त्याच्यामध्ये नेम त्यांचं नाव, देन प्लेस ऑफ बर्थ त्यांचं जन्मस्थळ, म्युझिक आर्ट मग ते संगीतकार आहेत का कलाकार आहेत, अवॉर्ड्स अँड ऑनर्स मग त्यांचे अवॉर्ड्स पण लिहायला सांगितलेत. मग या ठिकाणी या मुद्द्यांच्या सहाय्याने आपण दोन महान कलाकारांविषयी माहिती त्यांनी सांगितली. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. ते नेममध्ये त्या ठिकाणी सांगू शकू आपण. भीमसेन गुरुजी जोशी, प्लेस ऑफ बर्थ तर त्यांचं प्लेस ऑफ बर्थ आपण इंटरनेटच्या सहाय्याने ही सगळी माहिती पाहू शकतो. रोन डिस्ट्रिक्ट गडाग इन कर्नाटक राज्यातलं गडाग जिल्ह्यामधलं रोन हे त्यांचं गाव. म्युझिक आर्ट हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक, डिवोशनल सॉंग्स हे त्यांचा म्युझिकचा प्रकार. अँड अवॉर्ड्स अँड ऑनर्स मग त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे 1972 72मध्ये, पद्मभूषण 1999 1999मध्ये पद्मभूषण, अँड देन भारतरत्न 2009 2009मध्ये भारतरत्न. देन नंबर 11 ॲक्टिव्हिटी दिलेली एक या ठिकाणी कलेक्ट एनी 5 स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल, राईट प्रेझेंट एनी वन ऑफ देम इन द क्लास. अकबर व बिरबलच्या 5 कथा जमा, त्यापैकी कोणतीही एक वर्गामध्ये लिहा किंवा सादर करा. मग नेम्स ऑफ द स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल, त्या 5 कथांची नावं किंवा 5 कथा आपण जमवू शकतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ज्या आपल्याला माहिती आहेत त्यामध्ये फिअर इज द की, क्वेश्चन फॉर क्वेश्चन्स, देन अनदर द नोबलेस्ट बेगर, व्हाय इज कॅमल स्नेक क्रूक्ड, द ट्रू किंग आणि अनलकी फेस, अशा प्रकारच्या त्या गोष्टी. आणि त्यांच्यापैकी एखादी गोष्ट आपण वर्गामध्ये सादर करायला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये रूपामध्ये देऊ शकतो. तर अशा प्रकारे या पाठावर आधारित आपण इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी समजून घेतला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त 8वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याला शेअर करा. आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.